रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बोला पुंडली जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की जय. आषाढी यात्रेनिमित्त आज इथं पंढरपूरला अन्नदानाचं कार्य इथं सुरू होणार आहे. जे भक्त आहेत माऊलीचे त्यांचे प्रसादाची सोय इथं करण्यात येणार आहे. पहिले जेव्हा सुरुवातीला आमचे आदरणीय नेते उपमुख्यमंत्री नामदार शिंदे साहेब आले होते त्यावेळी इथं आमचे सोलापूर जिल्हा प्रमुख साठे साहेब व त्यांचे सहकारी यांनी तुटपुंच्या प्रमाणात महाप्रसादाचं इथं वाटप करत होते. तेच बघून साहेबांनी सांगितलं नाही, आता एवढं छोट्या प्रमाणात एवढं मोठी यात्रा होती, सगळ्यांना प्रसाद मिळत नाही, सगळ्यांना प्रसादाचा लाभ मिळावा या हेतूने साहेबांनी मोठ्या प्रमाणात करायला सांगितलं, आदेश दिले. त्याप्रमाणे आज हे 4थं वर्ष आहे. 3 दिवस म्हणजे वारीच्या अगोदर 1 दिवस, आषाढी एकादशी दिवशी 1 दिवस आणि त्याच्यानंतर 1 दिवस असं 3 दिवस महाप्रसादाचा इथं वाटप केलं जातं. जवळजवळ 3 दिवसामध्ये 5.5 ते 6 लोक प्रसादाचा लाभ घेतात. ते 5.5-6 लाख 5.5 ते 6 लाख लोक प्रसादाचा लाभ घेतात. आणि वैशिष्ट्य म्हणजे आदल्या दिवशी साहेबांनी म्हणजे सगळ्यांना एक साजूक तुपामधलं शिरा द्यायचं असं साहेबांनी सांगितलं. त्यासाठी जवळजवळ 1500 किलो तूप आणि 500 किलो ड्रायफ्रूट असं त्याच्यामध्ये साजूक तुपात ते शिरा तयार केला जातो. पुलावा भात असतो, भाजी असते आणि चपाती असते आणि आषाढी दिवशी उपवासाचं सगळं असतं आणि तिसऱ्या दिवशी परत जेवण असतं. असं हे पहिलं इथं करत होते. एका ठिकाणी एवढं लोकांना प्रसाद देणं शक्य नाही म्हणून 3-4 ठिकाणी आता ह्यावेळी व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि इथनं सर्व भक्तांना आमचे नम्र आव्हान आहे की त्यांनी प्रसादाचा लाभ घ्यावा आणि आपण जे विठ्ठलांच्या सेवेत महिनाभर चालत येता असलं भक्तिभाव कुठं देशात काय जगात कुठं बघायला मिळत नाही. एवढं हे पांडुरंगाचा महिमा आहे. अशा महिमामध्ये आम्हाला असं वाटतंय की साहेबांनी या अन्नदानाचं पुण्यकाम सुरू केल्यामुळं निश्चितपणे पांडुरंगाचा आशीर्वाद त्यांना लाभलेला आहे आणि भविष्य काळामध्ये सुद्धा त्यांना आशीर्वाद लाभावं. आमच्या सर्व शिवसैनिकांच्या महाराष्ट्रातल्या मनातली जी इच्छा आहे साहेब परत एकदा या महाराष्ट्राचे प्रमुख व्हावेत म्हणून ते इच्छा पूर्ण व्हावं असं मी पांडुरंगाच्यांनी प्रार्थना करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. ವೀಕ್ಷಕರೇ, ಈ ವಿಡಿಯೋ ನಿಮಗೆ ಇಷ್ಟ ಆಗಿದ್ರೆ ಈ ಕೂಡಲೇ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್, ಕಮೆಂಟ್, ಲೈಕ್ ಮಾಡಿ ಹೊಸ ವಿಡಿಯೋಗಳನ್ನು ಮಾಡಲು ಬೆಂಬಲವನ್ನು ನೀಡಿ.